पूर्व विदर्भातील तो नेता प्रफुल्ल पटेल आहे का, असा सवाल उपस्थित. रोहित पवारांचा माध्यमांशी संवाद. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातली चर्चा अजितदादांसोबत झाली होती. खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं भाष्य. आता दादाच नाही राहिले तर जुना काढण्यात काय अर्थ, सुळेंचं भावनिक विधान. अहमदाबाद विमान अपघातासंदर्भात मोठी माहिती समोर. एअर इंडियाचं विमान पायलटनं मुद्दाम पाडल्याचा निष्कर्ष. इंधन स्विच जाणीवपूर्वक बंद केल्याचा इटालियन वृत्तपत्र कॉरियर डेला सेराचा दावा. चंद्रपूर महापालिकेमधील पॅटर्नवरून राज ठाकरे नाराज असल्याची माहिती. राज ठाकरे संजय राऊत यांच्यामध्ये तासभर बैठक. चंद्रपूरमधील पाठिंब्यावरून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. चंद्रपूरमध्ये ठाकरे सेनेने भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यामुळे मनसे नाराज. तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर दिला असं म्हणत देशपांडेंचा ठाकरे सेनेला टोला. तर चंद्रपूरमध्ये भाजपला पाठिंबा न देण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश होते. राऊतांचं प्रत्युत्तर. परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे इक्बाल सय्यद विराजमान. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या गणेश देशमुखांची वर्णी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला पुण्यामधील कामांचा आढावा. अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक. जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर रेल्वे चालू देणार नाही. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. केंद्रीय कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप आणि भारत बंदची हाक. केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांना विरोध. देशभरातील विविध सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. नागपूरमधील दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांनी महिलेवर उगारला हात. भंते सुरई ससाई यांचा महिलेच्या अंगावर हात उगारण्याचा व्हिडिओ व्हायरल. ससाईंच्या कृतीवर सर्व स्तरातून टीका होती. अहिल्यानगर शहरामध्ये 24 वर्षीय युवकावर गोळीबार. गोळीबारामध्ये युवक जखमी. कोठला राज चेंबर परिसरातील घटनेचा सीसीटीव्ही समोर. गोळीबाराचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. तरुण धावत्या लोकलमधून वैतरणा खाडी पात्रामध्ये पडला. बोईसरमधून बोरिवलीकडे जात असताना घडली दुर्घटना. रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण. आणि परभणीच्या जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात. गंगाखेडचे 4 तरुण ठार, 1 जण गंभीर जखमी. देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला.